नंतर करतो हे एक छोटंसं वाक्य, पण आयुष्याचं रूप बदलणाऱ्या सर्वात मोठ्या चुका यात लपलेल्या असतात. आपल्यापैकी किती जण म्हणतात, हो नंतर करतो. एखादं काम समोर असलं तरी आपण ते पुढे ढकलतो. उद्यावर परवावर योग्य वेळ येईल तेव्हा. पण कधी विचार केला आहे का, ही नंतर करतो सवय आपल्याकडून किती संधी हिरावून नेते? लहानशी गोष्ट असो किंवा मोठं काम, आपण म्हणतो नंतर करू, आत्ता वेळ नाही. पण सत्य हे आहे, वेळ नसतो म्हणून आपण काम पुढे ढकलत नाही. आपण काम पुढे ढकलतो म्हणून वेळ निघून जातो. नंतर करतो म्हणताना आपल्याला वाटतं आपण हुशार आहोत, पण प्रत्यक्षात आपणच आपल्या आयुष्याची गती कमी करत असतो. जगात कित्येक लोक बुद्धीने नाही तर वेळाने हरलेले आहेत. कारण ते काम करू शकायचे, पण त्यांनी वेळ गमावला. काम कधीच अवघड नसतं. नंतर करण्याची सवय अवघड असते. स्वप्न असतात मोठी, पण पावलं मात्र आपण उचलत नाही. कारण मेंदू सतत सांगत राहतो नंतर. संधी कधीही वाट पाहत नाही. ज्या क्षणी तुम्ही म्हणता नंतर करू, त्याच क्षणी कोणीतरी दुसरा ते काम करून पुढे निघून गेलेला असतो. कामाचे ढीग वाढले की मनावर ताण वाढतो. अपयशाचं कारण काहीच नसतं, फक्त एकच, काम वेळेवर न करणं. कल्पना करा, तुम्ही एका रेल्वे स्टेशनवर उभे आहात. तुमची स्वप्नाची ट्रेन तुमच्या समोर उभी आहे. तुम्ही विचार करताय, अजून वेळ आहे, आरामात चढूया. आधी थोडा चहा पितो. आणि चहा पिता पिता तुमची नजर वळते तर काय, ट्रेन सुटली आहे. हीच अवस्था आपल्या आयुष्याची होते जेव्हा आपण म्हणतो नंतर करतो. मित्रांनो, नंतर हा शब्द नसून तो एक सापळा आहे. तुम्ही विचार करताय अजून वेळ आहे, आपण विचार करतो की आपण वेळ वाचवतोय. पण प्रत्यक्षात आपण आपलं आयुष्य आणि संधी गमावत असतो. आज आपण या नंतर करतो या मानसिकतेच्या मुळाशी जाणार आहोत. आपल्या मेंदूमध्ये दोन व्यक्ती असतात. एक आहे समजूतदार, जो म्हणतो अभ्यास कर, काम पूर्ण कर. आणि दुसरी आहे मज्जा करणारी व्यक्ती, जिला फक्त आत्ताचा आनंद हवा असतो. जेव्हा आपण म्हणतो नंतर करतो, तेव्हा आपण आपल्या मेंदूला एक तात्पुरती शांती देतो. आपल्याला वाटतं की काम तर करायचंच आहे, फक्त आत्ता नको. पण होतं काय, जसजसा वेळ जातो तसतसं त्या कामाचं ओझं वाढत जातं. उदाहरणार्थ, आज एक ईमेल पाठवायचा होता, तो राहिला. उद्या 10 होतील, परवा 100. आणि मग आपण त्या ओझ्याखाली दबून जातो. टाळाटाळ ही कर्जासारखी आहे. जेवढी जास्त कराल तेवढं जास्त व्याज तुम्हाला भरावं लागेल. चला तर मी तुम्हाला या आधारावर एक छोटी हृदयस्पर्शी कथा सांगते. एक तरुण मुलगा आपल्या वडिलांना नेहमी म्हणायचा, बाबा आपण गावाला फिरायला जाऊया. वडील म्हणायचे, अरे आता ऑफिसचं काम खूप आहे, पुढच्या महिन्यात नक्की जाऊ. पुढचा महिना आला की वडील म्हणायचे, आता जरा घराचं काम निघालंय, नंतर जाऊ. असं करता करता वर्ष उलटली. मुलगा मोठा झाला, त्याचं लग्न झालं. एक दिवस वडिलांना वाटलं की आता आपण मुलासोबत फिरायला जाऊया. ते मुलाकडे गेले आणि म्हणाले, चल बाबा आपण गावाला जाऊया. मुलगा लॅपटॉपवर काम करत होता. तो म्हणाला, बाबा आता खूप कामं बाकी आहेत, आपण नंतर जाऊया. त्याच रात्री वडिलांची प्रकृती बिघडली आणि ते शांत झाले. मुलाच्या डोळ्यात पाणी होतं आणि मनात एकच सल, तो नंतर कधीच आला नाही. मित्रांनो, काम नंतर होऊ शकतात, पण माणसं आणि वेळ नंतर मिळत नाहीत. आपण 5 मिनिटांसाठी फोन हातात घेतो आणि कधी 2 तास निघून जातात समजत नाही.
मी जेव्हा पूर्ण तयारी करेन तेव्हाच सुरुवात करेन, ही सर्वात मोठी चूक आहे. लक्षात ठेवा, डन इज बेटर दॅन परफेक्ट. काम पूर्ण होणं हे ते परफेक्ट होण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. हे मला जमणार नाही हा विचार आपल्याला सुरुवात करण्यापासून रोखतो. कधी कधी आपण मोठ्या कामाला भितो. जेव्हा डोंगर समोर दिसतो तेव्हा आपण चढायला घाबरतो. पण आपण विसरतो की डोंगर चढायला फक्त काही पावलांची गरज असते. मला अभ्यास करायचा, मला व्यायाम करायचा, मला माफी मागायची, पण राहू दे, आज नाही, नंतर. नंतर या शब्दाने सगळं नंतरच होते. नंतर चहा थंडा होतो, नंतर केस पांढरे होतात, नंतर पायऱ्या चढायला थकवा येतो, नंतर कंबर दुखते, गुडघे दुखतात, नंतर दात पडतात, नंतर डोळे कमजोर होतात, नंतर जबाबदाऱ्या वाढतात, नंतर वेळ कमी पडतो, नंतर मित्र कमी होतात, नंतर स्वप्न कमी होतात, नंतर सेल्फीच्या जागेवर गोळ्या औषधच शेअर करतो, नंतर 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 असं खूप काही नंतर आहे. आता प्रश्न असा आहे की या नंतरमधून बाहेर कसं पडायचं. त्यावर काही मुद्दे इथे सांगते. नंबर 1, काहीही विचार न करता सुरुवात करा. पहिल्या 5 मिनिटात फक्त कामाला बसा. एकदा गाडी सुरू झाली की वेग पकडते. नंबर 2, आयुष्यातली कामं 2 प्रकारची असतात. काही रबरी असतात, उदाहरणार्थ टीव्ही बघणे, जे पडले आहे तरी तुटत नाहीत. पण काही काचेचे असतात, उदाहरणार्थ आरोग्य, कुटुंब, महत्त्वाची संधी, जे एकदा पडले की कायमचे फुटतात. काचेच्या गोळ्यांना कधीच नंतरवर टाकू नका. नंबर 3, आजचा दिवस शेवटचा समजा. जर तुम्हाला माहीत असेल की उद्याचा सूर्य तुम्ही बघणार नाही, तर तुम्ही कोणतीही कामं आज पूर्ण कराल. तीच कामं खरं तर सर्वात महत्त्वाची असतात. शेवटी इतकंच सांगेन, तुमचं आयुष्य तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे, तुमच्या बहाण्यांवर नाही. नंतर या नावाचं गाव कधीच नाही, ते फक्त स्मशानाकडे जातं. म्हणून उठून उभे राहा. जो विचार मनात आहे, जे स्वप्न पाहत आहात, जे काम बाकी आहे, ते आत्ताच सुरू करा. कारण मित्रांनो, गेलेली वेळ परत येत नाही आणि आज ही देवाने दिलेली सर्वात मोठी भेट आहे. नका म्हणू नंतर करतो, अभिमानाने सांगा, मी आजच करतो, आत्ताच करतो. विचार आवडले असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आवडत्या मित्राला शेअर करा.